माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी 17 नोव्हेंबर पासून आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन सार्वजनिक आरोग्य खात्यातील DS कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अन्यायाविरोधात त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे। आता दुसरा दिवस आहे। या आंदोलनामध्ये आमचे सर्व म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघाचे पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत। अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी आमचे सर्व पदाधिकारी आमच्या सोबत आहेत। महत्त्वाचं म्हणजे की आजचं जे आंदोलन आहे, आता दुसरा दिवस आहे, त्यामध्ये की आमची जी मागणी आहे कामगार सेनेची की ठेकेदारावर कारवाई करून मुंबई महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने NHMच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अंतर्गत यांना काम देण्यात यावं, ही मागणी प्रशासनाने हेल्थ डिपार्टमेंट DMC साहेबांनी मान्य केलेली आहे। त्यांना आम्ही सांगितलं किती दिवसात आणि इम्प्लिमेंट करणार, तर सरकारने जसं आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही काम करणार जसं सांगितलं। आम्ही सरकारच्या आदेशाची वाट बघतोय। सरकारने तर आदेश दिलेला आहे की कारवाई करा म्हणून, तर दुसरा आदेश जर यांच्यावर काम नियोजन करण्यासाठी जर आदेश दिले तर आमचं आंदोलन मागे घेण्यात येईल। त्यासाठी आम्ही उद्याची वाट बघतोय। आज आंदोलन आता तूर्त आम्ही स्थगित केलं। उद्या पुन्हा 11 वाजता इथे आझाद मैदानमध्ये येणार आहोत। सरकारला माननीय मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री साहेबांना भेटायला जाणार आम्ही। धन्यवाद। नमस्कार, मी प्रणाली जठार। मी गेल्या 2016 पासून NUHM अंडर काम करत आहे। NUHM ने एक प्रोग्राम राबवलेला केंद्र शासनाने आणि इतर महानगरपालिकेने तो प्रोग्राम पे रोलवर ठेवलेला, पण मुंबई महानगरपालिकेने हा प्रोग्राम एजन्सीला दिला आणि एजन्सीने त्याच्या निमित्ताने 1200 कर्मचारी मुंबईमध्ये कामासाठी ठेवले कंत्राटी काम पद्धतीने। पण आम्हाला हे कंत्राट पद्धत नको आहे आणि जर असेल तरी आम्हाला ही एजन्सी नको आहे। आणि आमच्या आंदोलनाचा मुख्य हेतू हाच आहे की आम्हाला DS हा कर्मचारी नको आहे, कंत्राटदार, आणि आम्हाला त्या कंत्राटदाराचा निषेध करून आम्हाला मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी पद्धतीने त्यांच्या महानगरपालिकेच्या अंडर घ्यावे, हीच आमची विनंती आहे। आणि हे काम प्लीज लवकरात लवकर झाले पाहिजे। बस, धन्यवाद।